नमस्कार भावांनो, कसं काय तुमच्या भावाच्या न्यू व्हिडिओमध्ये. भावांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या. मित्रांनो, आज आपण बर्थडे बॅनर 3 अशा खतरनाक बर्थडे बॅनर घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला एडिटिंग केलेली पीएचडी फाईल तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर अशा प्रकारच्या डिझाईन तुम्ही पण आपल्या पीसी किंवा पिक्सेल लॅब मध्ये बनवू शकता. मित्रांनो, या डिझाईन साठी लागणारे जे पण मटेरियल, जे काही पीएचडी फाईल, दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकता. परंतु जे काही झिप फाईल आणि मटेरियल पासवर्ड आपण एक स्टेप मध्ये देत असतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. पासवर्ड व्हिडिओ मध्ये भेटून जाईल. कुठं पण आपल्या व्हिडिओ मध्ये बोलून पासवर्ड सांगणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ तो न स्किप करता तुम्ही बघायचा आहे. जर आजची डिझाईन तुम्हाला पीएचडी फाईल 3 आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा डिझाईन कशा प्रकारच्या झाल्या. चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ सर्वप्रथम आपण स्टार्ट करूया. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, आज आपण 3 बर्थडे बॅनर अशा खतरनाक पीएचडी फाईल बनवल्या आहे. तुम्हाला मटेरियल किंवा पीएचडी फाईल सर्वप्रथम आपल्याला न्यू जायचं आहे. कंट्रोल एन. न्यू गेल्यानंतर आजची जी साईज आहे तुम्हाला 3 पीएचडी फाईलची साईज तुम्हाला 8x10 अशी टाकून घ्यायची. रेझोल्युशन तुमच्या पीसी नुसार तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे आणि आपल्या इंचेस मध्ये तुम्हाला साईज ठेवायची आहे. इंचेस मध्ये साईज ठेवल्यानंतर क्रिएट म्हणायचं आहे. क्रिएट म्हणल्यानंतर भावांनो फाईलवर जायचं आहे. फाईलवर गेल्यानंतर ओपन म्हणायचं आहे. ओपनचा शॉर्टकट की आहे कंट्रोल ओ. कंट्रोल ओ झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम मी सांगतो मटेरियल आपण दिलेलं आहे ते तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो. त्यानंतर मटेरियल दाखवल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला 3 फोल्डर भेटून जातील. पहिल्या फोल्डरमध्ये आपण जे काय पहिल्या डिझाईनचं मटेरियल आहे ते ॲड केलेलं आहे. दुसऱ्या फोल्डरमध्ये अशा पद्धतीने दुसरं डिझाईनचं मटेरियल ॲड केलेलं आहे आणि तिसऱ्या फोल्डरमध्ये आपण तिसरी डिझाईनचं मटेरियल ॲड केलेलं आहे. सर्वप्रथम आपण पहिल्या फोल्डरमध्ये फोटो आणि तुम्हाला टेक्स्ट दिलेलं नाही, बाकीचं सर्व दिलेलं आहे. तुम्ही फोटो आणि आपलं टेक्स्ट अप्लाय करायचं आहे जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करायचं असेल तर. आणि पीएचडी फाईलमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल, फोटो आणि टेक्स्ट. सर्वप्रथम मी कोणतीही पीएचडी फाईल ओपन करून दाखवतो तुम्हाला. सर्वप्रथम 1 नंबरची पीएचडी फाईल ओपन करून दाखवतो. ओपन झाल्यानंतर थोडी लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर भावांनो जी काही पीएचडी फाईल आहे ती सर्वप्रथम तुम्हाला दिसून जाईल. स्क्रीनवर अशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहे पहिली पीएचडी फाईल. पहिली पीएचडी फाईल ओपन झाल्यानंतर भावांनो तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम मी लेअर हाईड करतो. हाईड केल्यानंतर मग तुम्हाला समजून सांगतो कशा पद्धतीने तुम्हाला एडिट करायचं आहे. फर्स्ट ग्रुप आपण बॅकग्राऊंडचा दिलेला आहे. बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करून दिलेला आहे. तुम्हाला फक्त आपले फोटो आणि टेक्स्ट अप्लाय करायचा आहे. 2 नंबरचा ग्रुप आपण जे काही आपलं टेक्स्ट टाकतो त्याच्यावरती ब्रश पेनजी देतो ती दिलेली आहे. 2 नंबरला ब्रश पेनजीला आपण ओव्हरले इफेक्ट मारलेला आहे. सर्वप्रथम पहिली पेन जी घेतलेली आहे तिला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे. तीच लेअर डुप्लिकेट केलेली आहे आणि तिला पण ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे. आणि 3 नंबरला थोडा ब्रश मारलेला आहे जेणेकरून आपलं जे काही नाव आहे ते प्रॉपर अप्लाय होईल. अप्लाय झाल्यानंतर 3 नंबरचा ग्रुप आपण फोटोंचा दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचेवाले जे काही फोटो आहे ते तुम्हाला सर्वप्रथम 3 नंबर ग्रुपमध्ये ऍड करायचं आहे. ऍड केल्यानंतर भावांनो तुम्ही कशा पद्धतीने ऍड करू शकता तुम्हाला सर्वप्रथम बघायचं आहे. त्यानंतर तुम्ही आता आपण हे 3 अशा पद्धतीने वर हे 3 फोटो ऍड केलेले आहे आणि एक खाली आपण अशा पद्धतीने कोपऱ्यात एक फोटो ऍड केलेला आहे. म्हणजे सर्वप्रथम आपण 4 फोटो ऍड केलेले आहे. मग टेक्स्ट टाकलेलं आहे, मग नाव आपलं अप्लाय केलेलं आहे. सर्वप्रथम आपण 1 नंबरच्या पेनजीला तिला शेवटचा इफेक्ट दिलेला आहे. नॉर्मल वरून डायरेक्ट ल्युमिनिसिटी हा इफेक्ट दिलेला आहे, त्याच्यामुळे ती प्रॉपर तिथे अप्लाय झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो ती पेनची कशी होती. अशी होती. सर्वप्रथम आपण तिला अशा पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. 2 नंबरची फोटोला तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर हे 3 नंबरचं ऑप्शनवर जायचं आहे. ऑप्शनवर गेल्यानंतर इथे तुम्हाला नाव आहे ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट झाल्यानंतर अशा पद्धतीने हे वायर तुम्हाला अशा पद्धतीने चेंज करायचा आहे. चेंज केल्यानंतर तुम्हाला आपला जो काही फोटो आहे तो तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट झाल्यासारखा दिसेल. तुम्ही करू शकता, आपल्या डिझाईनमध्ये वापरू शकता. तुम्हाला समजून सांगतो कशा पद्धतीने तुम्हाला एडिट करायचं आहे. आणि फोटो भावांनो फोटो कसे इरेज करायचे सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम हा फोटो सर्वप्रथम आपण इरेज केलेला आहे. इरेज केल्यानंतर हा 2 नंबरचा फोटो इरेज केलेला आहे. मग 3 नंबरचा फोटो इरेज केलेला आहे आणि फोटो डायरेक्ट आपण तसाच तसा अप्लाय केलेला आहे जेणेकरून तो प्रॉपर दिसेल.
आणि त्याच्यावर आपण थोड्या अशा पद्धतीने तुम्हाला ग्रेडेड मारलेला आहे. इथं गेलेल्यानंतर ग्रेडेड मारलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला न्यू लेअर घ्यायची. न्यू लेअर घेतल्यानंतर भावांनो तिथारचा कलर चोरायचा. तिथारचा कलर चोरल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर साईडचा भाग तुम्हाला कट करून टाकायचा आहे इरेज टूलनं कट केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने अप्लाय होऊन जाईल. लेन्स मारलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल लेन्स मारलेले आहे डिझाईनमध्ये वापरल्यासारखी. 4 नंबरचा टूल आपण नाव ॲड केलेलं आहे अशा पद्धतीने आणि प्रॉपर नाव आपण एडिटसुद्धा करू शकता. असं डबल क्लिक करायचं, तुमचंवालं जे काही नाव आहे तुम्हाला टाकू शकता. तुम्हाला कोड काढायचा आहे. जर तुम्हाला कोड काढता येत नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे, तुम्ही तो बघून घ्या. बघून घेतल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर या जन्मदिनी दीर्घ आयुष्याचा अनंत शुभेच्छा अशा पद्धतीने तुम्हाला नावाच्या खाली टेक्स्ट अप्लाय करून दिलेला आहे. आणि जे काही तुमचं डिझाईन असेल तर ग्राफिक डिझाईन जो काही तुमचा मित्र किंवा कोणी असेल ते तुम्ही अशा पद्धतीने टाकू शकता किंवा हाईड करू शकता. आणि अशा पद्धतीने आपण इथं अशा ब्रश मारून त्याच्यावर अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट टाकून दिलेला आहे. तुम्ही दुसरं सुद्धा टाकू शकता. तुम्ही फक्त हाईड करायचं आहे. त्या ग्रुपमध्ये जायचं आहे. अशा पद्धतीने दुसरं सुद्धा टाकू शकता. आपण तुम्हाला दिलेलं आहे. बदलता येईन अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट दिलेला आहे. आणि शेवट आपण लोगो टाकलेला आहे. तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने लोगो जो काही तुमचावाला लोगो आहे तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला डिझाईन दिसून जाईल. ही पहिली डिझाईन आहे. दुसरी डिझाईन आपण ओपन करू. सर्वप्रथम मी याला क्लोज करतो. भावांनो आजचा जो काय पासवर्ड आहे तुम्हाला 240030 तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्या आणि आपली काय डिझाईन ती बनवू शकता तुम्ही. सर्वप्रथम मी दुसरी PSD फाईल ओपन करून दाखवतो. लोडिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला प्रथमेश पाटीलची आपण PSD फाईल दिलेली आहे. आय थिंक माझ्या मताना 7 तारखेला वाढदिवस होता. आपण 7 तारखेला ही डिझाईन बनवली आहे. ही बनवल्यानंतर भावानं तुम्हाला सर्व दाखवतो कशा पद्धतीने आपण एडिट केलेलं आहे. सर्वप्रथम अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड बनवून दिलेलं आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड बनवून दिल्यानंतर 2 नंबरच्या ग्रुपमध्ये आपण फोटो ॲड केलेला आहे. फोटो ॲड केल्यानंतर ल्युमिनिसिटी इफेक्ट मारलेला आहे. अशा पद्धतीने नॉर्मलसुद्धा ठेवू शकता तुम्ही. तुमची चॉईस कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं आहे. 2 नंबरला लेअर आपण ब्रश मारलेला आहे. ब्रश मारल्यानंतर भावांनो अशा पद्धतीने ब्रश दिलेला आहे. ब्रश PNG दिल्यानंतर 3 नंबरचा ग्रुप आपण अशा पद्धतीने या जन्मदिनी दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट अप्लाय करून दिलेला आहे. जर तुम्हाला टेक्स्ट बदलायचा असेल तर डबल क्लिक करायचं. अशा पद्धतीने बदलू शकता. डुप्लिकेट केलेलं आहे. अशा पद्धतीने प्रथमेश पाटील नाव केल्यानंतर फायनल अशा पद्धतीने तुम्हाला दिलेला आहे. हा फॉन्ट आपला DG फॉन्ट आहे. जर तुम्हाला DG फॉन्ट लागत असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरून DG वाल्याकडून घेऊ शकता. त्याच्यानंतर अशा पद्धतीने ग्राफिक डिझायनर अशा पद्धतीने तुम्हाला नाव अप्लाय करून दिलेलं आहे. नाव अप्लाय केल्यानंतर 4 नंबरला ग्रुप आपण अशा पद्धतीने कोपऱ्यात जे काही टेक्स्ट टाकतो ते तुम्हाला अप्लाय करून दिलेलं आहे 4 नंबरच्या ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर आपण फॉग ब्रश साईडनं अप्लाय केलेलं आहे. लेन्स मारलेली आहे. लेन्स मारल्यानंतर भावांनो अशा पद्धतीने कोपऱ्यात लोगो टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीने साईडनं थोडं असं तुम्हाला साईडनं दिसत असेल अशा पद्धतीने पाणी आल्यासारखं दिसत आहे. बुंदे आपण ही PNG दिलेली आहे. तुम्हाला ॲड करून तुम्ही ॲड करू शकता. अशा पद्धतीने ॲड केल्यानंतर अशा पद्धतीने दुसरी PSD फाईल तुम्हाला दिसून जाईल. क्लोज करतो हिला. क्लोज केल्यानंतर तिसरी PSD फाईल आहे ती ओपन करून दाखवतो. साईज घ्यायची आहे 8x10. तिन्ही आपल्या डिझाईनची साईज 8x10ची. तुम्हाला सर्वप्रथम अशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला मटेरियल बनवायचं असेल तर कंट्रोल O केल्यानंतर बॅनर एडिटिंग 3 नंबर PSD फाईल ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर लोडिंग होईल. लोडिंग झाल्यानंतर भावना अशा पद्धतीने तुम्हाला 3 नंबरची आपली काही PSD फाईल ती सर्वप्रथम आपल्याला ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यानंतर आपण कृष्णा भाऊची जी काही PSD फाईल दिलेली आहे इंस्टाग्रामवर तुम्ही बघितलंच असेल. आपण पोस्ट टाकलेली आहे. ही तुम्हाला PSD फाईल दिलेली आहे. मी 3 नंबरच्या फोल्डरमध्ये बॅनर एडिटिंग केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने एडिटिंग केलेलं आहे.
सर्वप्रथम भावांनो बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे. बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर भावांनो कृष्णा भाऊ भाबड अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट टाकलेलं आहे. त्याला ओव्हरले फिट लिहिलेलं आहे. ऑपेसिटी 76 करायची आहे. अशा पद्धतीने ऑपेसिटी 76 केल्यानंतर फोटो ॲड केलेले आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने इफेक्ट मारता येत नसेल तर आपल्याला कमेंट करू शकता. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येऊ. आता भावांनो याच्या मागं आपण कशा पद्धतीने अशा पद्धतीने फोटो इरेज करून कशा पद्धतीने अप्लाय करायचा भावांनो, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काही फोटो आहे तुम्हाला कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. राईट क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीवर जायचं आहे. ब्लेंडिंग ऑपेसिटीवर गेल्यानंतर भावांनो कलर ओव्हरले गेल्यानंतर ब्लॅक कलर घ्यायचा आहे. ओके म्हणायचं आहे. ओके म्हणल्यानंतर राईट क्लिक करायचं आहे. परत रस्टराईज लेअर करून टाकायचं आहे. रस्टराईज लेअर केल्यानंतर ओव्हरले पेट द्यायचं आहे. त्याला ओव्हरले पेट दिल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय होऊन जाईल. अशा पद्धतीने अप्लाय करू शकता तुम्ही. अप्लाय झाल्यानंतर 2 नंबरला आपण हा फोटो ॲड केलेला आहे. 3 नंबरला हा फोटो ॲड केलेला आहे आणि 4 नंबरला खाली जो काय खुर्ची बसेल तो फोटो ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर आपण थोडा असा ग्रेडियंट मारलेला आहे. ग्रेडियंट मारल्यानंतर ब्रश पेंजी दिलेले आहे. ब्रश पेंजीवर आपण कृष्णा भाऊ भाबड अशा पद्धतीने तुम्हाला नाव टाकलेलं आहे. नाव टाकल्यानंतर फायनल नाव टाकलेलं आहे. तुम्ही एडिटसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने जे काही नाव आहे तुमचं टाकायचं आहे. तर बाकीचं सगळं अप्लाय होऊन जाईल. फक्त नाव चेंज करायचं आहे. बाकीचं इथं काहीच करायचं नाही. तुम्हाला टेक्स्चर टाकून दिलेलं आहे. टेक्स्चर ॲड करून घ्यायचं आहे. तुम्हाला फक्त नाव चेंजेस करून टाकायचे. चेंजेस केल्यानंतर आपण क्नास या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा अशा पद्धतीने टेक्स्ट टाकून दिलेलं आहे आणि शुभेच्छुकचं नाव टाकलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. जे काही नाव आहे तुमचं ते टाकू शकता. ग्राफिक डिझायनरचं नाव टाकू शकता. जर तुमच्या व्यवसायाचं जर दुसरा मित्र असेल तर त्याचं अशा पद्धतीने तुम्ही नाव टाकू शकता किंवा चेंज करू शकता. नाही तर हाईडसुद्धा करू शकता अशा पद्धतीने. आणि आपण वर लेन्स मारलेले आहे. अशा पद्धतीने क्रोमो भेटून जातील तुम्हाला वेगवेगळ्या लेन्स. तुम्ही अप्लाय करू शकता. आणि वाढदिवसाची तारीख टाकलेली आहे अशा पद्धतीने 11. अशा पद्धतीने तुम्ही तारीखसुद्धा टाकू शकता. फक्त तुम्हाला आकडा बदलायचा आहे आणि महिना असेल तो टाकायचा आहे. तारीख आणि महिना टाकायचा आहे. महिना टाकल्यानंतर लोगो टाकू शकता डिझाईनमध्ये तुम्ही. अशा पद्धतीने डिझाईनमध्ये लोगो टाकल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला फायनल डिझाईन भेटून जाईल. अशा पद्धतीने झूमसुद्धा करू शकता. आपली डिझाईन काय फाटणार नाही. तुम्हाला फक्त प्रॉपर अप्लाय करायचं आहे नाव आणि ते. प्रॉपर अप्लाय केल्यानंतर तुमची प्रॉपर डिझाईन बनून जाईल. अशा पद्धतीने झूम केल्यानंतर तुम्हाला वाटलं डिझाईन फाटत नाही, बघू शकता. HD दिलेले आहे. तिन्ही पण फाईल आपण HD दिलेले आहे जेणेकरून तुम्हाला कुठं पण वापरता येईल. तुम्हाला सर्वप्रथम मी दाखवतो मटेरियलमध्ये काय काय दिलेलं आहे. काय मित्रांनो आपल्या फोटोशॉप ॲप्लिकेशन नसतं त्यांनी काय करायचं आहे, आपलं जे काही मटेरियल आहे ते सर्वप्रथम तुम्हाला पिक्सल लॅबमध्ये वापरायचं आहे. वापरता आपलं सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या. मटेरियल डाउनलोड केल्यानंतर जे काही आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन असतं ते तुम्ही ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला 3 हे दिलेलं आहे. बॅनरच्या मटेरियल फाईली दिलेल्या आहे. फाईली दिल्यानंतर पहिली फाईल आपण अशा पद्धतीने फाईलमधला आपण बॅकग्राऊंड दिलेलं आहे. बॅकग्राऊंड दिल्यानंतर 2 नंबरला ब्रश ॲड करायचा आहे. ब्रश ॲड केल्यानंतर 2 नंबरला ब्रश ॲड केला. आपलं जे फोटो असतात फोटो ॲड करायचे. फोटोच्या वरून ब्रश ॲड करायचे. ॲड केल्यानंतर नाव टाकायचे. आपलं जे काही नाव असतं ते टाकायचे. नाव टाकल्यानंतर त्याला आपल्याला टेक्स्चर टाकायचे. टेक्स्चर टाकल्यानंतर त्याला तुम्ही इफेक्ट देऊ शकता टेक्स्चरला. टेक्स्चर टाकल्यानंतर लेन्स मारायची. लेन्स मारल्यानंतर नावाच्या खाली टेक्स्ट टाकायचं आहे. टेक्स्ट टाकल्यानंतर भावून पुढची पेन जी आपण ते नावाच्या वर टाकायचं आहे. अशा पद्धतीने कोपऱ्यात टाकायचं आहे. दोस्ती हमारी जान है. अशा पद्धतीने कोपऱ्यात टाकू शकता तुम्ही. कॉपी केलेलं आहे आपण ते.
याला ओव्हरले फिट मारून दिलेला आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे। ॲडजस्ट केल्यानंतर फायनल डिझाईन अशा पद्धतीने तुम्हाला भेटून जाईल। तुम्ही मटेरियलचा किंवा PNGचा आधार घेऊन तुम्ही फाईल बनवू शकता। मटेरियलमध्ये तुम्हाला भेटून जाईल तिन्ही पण, फक्त फोटो आणि आपण टेक्स्चर देत नसतो। फोटो आणि आपलं नाव आपण दिलेले नाही डिझाईनमध्ये, तुम्हाला अप्लाय करायचं आहे फक्त। जर PNG फाईल तुम्हाला जर ओपन होत असेल तर तुम्ही PNG फाईल ओपन करू शकता। चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बघत राहा आपला चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।